ते मस्त वाटतं. मी नेहमी येतो इथं कधी-कधी आणि ज्यावेळी नेहमी कोल्हापूरात येतो त्यावेळी मी सरांना फोन करतो आणि मला असं वेळ मिळत नाही सतत, तरी पण आवर्जून इथे येतो मी. ते पण मला पोस्ट पाठवत असतात, तिथले शोचे पाठवत असतात आणि चांगले इनिशिएटिव्ह घेतलं आणि म्युझिक म्हणजे एक थेरपी आहे, मेडिकल थेरपी. म्युझिक थेरपी. हां, म्युझिक थेरपी आहे आणि सगळ्यांनी गावं. आपले म्हणजे आपल्यासाठी गावं. दुसऱ्याला चांगलं वाटतं म्हणून गावं नसतं. म्हणजे आपल्यासाठी एक चांगलं आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपलं पुढं म्हणजे फ्युचरमध्ये लाईफ कशी चांगली होईल. म्हणजे आपण कसे म्हणजे आपले कुठले आजार असतात, त्या आजारातून फ्री व्हायचं असेल, चांगलं व्हायचं असेल तर म्युझिक सगळ्यांनी जोपासावं. हीच इच्छा आहे. मुंबईमध्ये स्टुडिओत जात आहे कुठल्या? हां, मी मुंबईमध्ये जातो मी स्टुडिओमध्ये, कारण सध्या 1 वर्ष मला कामाचा एक व्याप आहे. त्यामुळे मी सहसा जात नाही. तर आम्ही शो वगैरे करतो असे. अरे वा. म्हणजे शो जे म्हणजे ग्रुप आहे तुमचा? लग्नाचे शो, साखरपुड्याचे एंगेजमेंट. म्हणजे असं तुमचा ग्रुप आहे की तुम्ही एक? असा ग्रुप आहे आमचा. कारण मला सहसा एवढा वेळ मिळत नाही. कारण माझा अच्छा. जॉब लांब आहे मुंबईत. त्यामुळे यायलाच मला नव्हतं. मग संडेला असं इकडे-तिकडे फिरण्यात असं वेळ मिळतो. इथल्या साऊंडमध्ये काय सुधारणा पाहिजे का अजून? नाही असं काही नाही. आता प्रत्येक मी सांगायला तर भरपूर झालं आहे. तर आता कसं असतंय, ते असं साऊंड रूम पाहिजे. हे सगळ्या गोष्टी असतात. जरा ओपन हॉल आहे. हां? आपला हा ओपन हॉल आहे. आपलं ओपन हॉलमध्ये सगळ्या गोष्टी मनी इज मोस्ट इम्पॉर्टंट. गाणं आणि कराओके बाबतीत काय म्हणते तुमचं मुंबईतल्या कराओके बाबतीत